पुणे ते मुंबई अंतर कापताना 60 किलोमीटर प्रति तास, तर परत येताना 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एक गाडी अंतर कापते. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती, असा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो. हे काही बारीक चिरीक सूत्र असतात, हे पाठ करा. 2xy छदस्थानी x अधिक y. x y यांचं निरूपण काय? x म्हणजे जातानीचा वेग, y म्हणजे परत येतानीचा काय हो, तर वेग. ओके, या सूत्रामध्ये ह्या गोष्टी टाका. जसं की 2 जातानीचा वेग 60, परत येतानीचा वेग 90, छदस्थानी 60 अधिक 90, 2 गुणिला 60 गुणिला 90 अंशातील पद. अशीच आता ही बेरीज 150 सर. लेकरांनो, शून्याला शून्य घालवा. 3 तिरी 9 होतात, 3 5 15, 5 12 60 होतात. म्हणजे 2 गुणिला 12 गुणिला 3, 12 2 24 72 किलोमीटर प्रति तास हे उत्तर प्राप्त होते. अर्थात त्या गाडीचा एकूण प्रवासातील सरासरी वेग किती सर? 72 किलोमीटर प्रति तास. पर्याय दर्शवले नव्हते. ओके, सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.